सातकर्णी नगर येथे 8वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न। लातूर जिल्ह्यातील रामेगाव येथील सातकर्णी नगर येथे 8वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडली आहे। गेल्या 8 वर्षांपासून सातत्याने अखिल भारतीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी देखील ही धम्म परिषद भिक्खू संघाच्या वतीने घेण्यात आली। सकाळी धम्म रॅली काढून भिक्खू संघाने धम्म परिषदेची सुरुवात केली। यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्धगया येथील संघनायक भिक्खू करुणानंद महाथेरो यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले। यावेळी मुळावा, जयसिंगपूर, छत्रपती संभाजीनगर, मन्नाकेळी, बिदर, धम्माचल, अजिंठा लेणी, पूर्णा, नांदेड, पैठण यासह अनेक ठिकाणाहून बौद्ध भिक्खू या धम्म परिषदेसाठी दाखल झाले होते। त्रिसरण, पंचशील, अष्टशील यांचं वाचन करण्यात आलं। तसेच विविध धम्म विषयावर भिक्खू आणि भिक्खू संघाच्या वतीने सखोल मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार संजय बनसोडे यांची देखील उपस्थिती होती। बुद्धविहार सातकर्णी येथे एखादं मोठं संशोधन केंद्र व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केलं आहे। त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार या माध्यमातून लातूर येथे ही बुद्ध सृष्टी किंवा प्रशिक्षण केंद्र किंवा संशोधन केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं इथं साकारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे किंवा तो घेतला आहे। त्याला गती आपल्याला कशी देता येईल यासाठी लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये भारत सरकारकडे महाराष्ट्र या धम्म परिषदेसाठी लातूर जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातून बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.